सातारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्हा आरोग्य विभागामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून कंत्राटी सफाईगार कर्मचारी भरती केली जाते। मात्र आज अखेर सदर सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार कधीही वेतन देण्यात आलेले नाही। गेल्या 3 वर्षात यशोधरा नावाची बोगस नाशिकची संस्था या संस्थेने किमान वेतनातील 53% रकमेचा मलिदा लाटला। राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आरपीआयने हा भयानक प्रकार उजेडात आणला। गेल्या 3 वर्षात 2,36,00,000चा हा घनशागोळ प्रशासनाच्या निदर्शनात आणूनही सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कलिपे यांनीच ठेकेदाराशी संगनमत केल्याने केवळ कागदी घोडं नाचवण्यात धन्यता मानण्यात आली। ज्या सफाई कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी आरपीआयच्या माध्यमातून प्राणांतिक उपोषण केलं, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी विजय कंस्ट्रक्शन नावाच्या ठेकेदाराला हा कामाचा ठेका देत असताना ज्या कामगारांनी या प्रकरणाला वाचा फोडली, प्राणांतिक उपोषण केलं, त्याच कामगारांना जाणीवपूर्वक कामावरती न घेण्याच्या सक्त सूचना देऊन डॉक्टर महेश कलिपे यांनी एक प्रकारचा हीन प्रकार केल्याने राज्य आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले। या प्रकरणाला न्याय न मिळाल्यास आपल्या निवासस्थानाबाहेर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आंदोलन करण्याचा निर्णय सातारा जिल्हा आरपीआयने घेतला आहे, असे आज रोजी त्यांची कोल्हापूर येथे शासकीय विश्रामगृहावरती भेट घेऊन सांगितले। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नामदार प्रकाशजी आंबेडकर महोदयांनी कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन दिलेले आहे। रिपब्लिकन योद्ध्यासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। काय करता येईल मॅडम बसा, तुम्ही आलाय आज बसा, मी आलो वेळ झाला माझ्याकडे एकही माणसाचं नाही असं करून नये। आम्ही आता पहिल्यांदा सगळे कारवाई सगळ्याची चौकशी लावली। राज्यात त्याच्या हक्काची 10,000 आहे, त्या पहिल्याने पैसे कपात करून एक मुलाची कविता